जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना दिल्यात. त्याला महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जचा व्यापार कुठे होता कामा नये. ही तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी नासवण्याचं बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त. आणि म्हणून जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि हे संपूर्णपणे ड्रगचे अड्डे जे आहेत हे सगळे उद्ध्वस्त केले जातील. बुलडोजर बाबाचं काय झालं युपीमध्ये? बुलडोजर बाबाची गती जी झाली ना युपीमध्ये लोकसभेत, विधानसभेमध्ये स्वतःला बुलडोजर म्हणाल तर लोक तुमच्या अंगावर मतदान रूपी बुलडोजर चालवतील आणि मातीत मिसळतील. हे लक्षात घ्या. सरकारनेच निर्णय घेतला की 2018 नंतरच्या झोपड्या त्यांना हलवलं जाणार नाही, त्या काढल्या जाणार नाही, त्याचं संरक्षण केलं जाईल. मग कायदा काय आहे? कायदा धाब्यावर बसवून जर सत्तेची मस्ती दाखवत असाल तर मग तुम्हाला जनता माफ कशी करेल?